आता अध्याय 5. अथ पंचमोध्याय प्रारंभ. या 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनला सांख्ययोग आणि कर्मयोगाचं विवेचन केलं आहे. अर्जुन उवाच संन्यासं कर्माणं कृष्ण पुनर्योगं च शंससि एच्छित्य यतिरोग्यं तत्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन भगवंतांना म्हणतोय की आपण कर्माचा संन्यास आणि पुन्हा निष्काम कर्मयोग सांगताय. या दोहोंपैकी निश्चित कल्याणकारक असेल असं मला एकच सांगा. मला 2 योग नका सांगू. तुम्ही निष्काम कर्मयोग सुद्धा सांगताय आणि एक संन्यास योग पण सांगताय की कर्माचा संन्यास घ्यायचा. तर हे 2 योग नकोत मला. मला यातला जो श्रेष्ठ आहे, निश्चित असा आहे, तोच योग मला हवाय. श्री भगवान उवाच संन्यासं कर्मयोगेश्च निःसंशयस करभो तयोस्तं कर्म संन्यास कार्यं योगो विशेष्यते. भगवंत म्हणतात की कर्माचा त्याग आणि निष्काम कर्मयोग दोन्ही मोक्ष देणारेच आहे, पण त्या दोन्हीत कर्म संन्यासापेक्षा निष्काम कर्मयोग हा विशेष आहे, श्रेष्ठ आहे. आता भगवंतांनी मागील अध्यायांमध्ये सांगितलं की निष्काम कर्मयोग काय आहे आणि कर्मसन्यास योग काय आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे कर्म करायचं, फक्त कर्मामध्ये गुंतायचं नाही, कर्मफळाची अपेक्षा करायची नाही, फक्त कर्म करत राहायचं. एक साक्षीभाव, हे सर्व करतोय पण हे मी करत नाही. हा जो स्व आहे, जो मी आहे, ज्याला इंग्रजीमध्ये इगो म्हणतात, जो तयार होत असतो आपल्या शरीरामध्ये किंबहुना मनामध्ये, मेंदूमध्ये, तर तो कुठलेही कर्म करताना जेव्हा आपण तो सोडून देतो तेव्हा निष्काम कर्मयोग करतो असं म्हटलं जातं. आणि दुसरा आहे कर्माचा त्याग किंवा कर्मसन्यास. संन्यास म्हणजे न्यास, सोडून देणे. कर्म करायचं नाही म्हणजे संसार सोडून द्यायचा, कर्म करायचं नाही म्हणजे संसार सोडून द्यायचा. कारण भगवंताने सांगितले कर्मापासून सुटका कोणाचीच नाही. कर्म करणे, श्वास घेतला तरी कर्म होतच. त्यामुळे कर्मसन्यास म्हणजे फक्त संन्यास घेणे. कशापासून? संसारापासून. तर या दोन्ही भगवंतांनी सांगितले की निष्काम कर्मयोग विशेष आहे. निष्काम म्हणजे संसार रूपात राहूनच सर्व कर्मातून मीपणा काढला तर जो उरतो तो निष्काम कर्मयोग आहे आणि तो विशेष आहे. हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांसाठीच. ज्ञेयं स नित्य संन्यासी योग न द्वेष्टि कांडती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंध्यात् प्रमुच्यते. हे महान भाऊ अर्जुना, जे द्वेष करत नाहीत आणि कशाची इच्छा करीत नाहीत, जे निरंतराचा संन्यासी समजावा, कारण द्वंद्वरहित बंधापासून सुखानं सुटू शकतो. ज्याने इच्छांपासून संन्यास घेतलाय, ज्याने मोहापासून संन्यास घेतलाय, ज्याने कोणत्याही उपभोगापासून संन्यास घेतलाय, तो जरी संसारात राहिला तरी तो निरंतराचा संन्यासीच आहे. त्याला वेगळा संन्यास घेण्याची गरज नाही. जे द्वंद्व आहे, कोणतं चांगलं कोणतं वाईट, संन्यास की संसार, ह्या द्वंद्वातून त्याची मुक्तता केव्हाच होते, जेव्हा तो कर्मफळापासून स्वतःला वेगळं करतो, जो स्वतःला शरीरापासून वेगळं समजतो, तो अगोदरच संन्यासी झालेला आहे. सांख्ययोगं पृथग्ब्लाला प्रवदन्ति न पंडिता एकम्यास्ति संयो योगदं फल यस्सगं प्राप्तेन स्थानांत गैरत गम्यते एकं सांगितच योगच सपश्यति. की संन्यास आणि निष्काम कर्मयोगाला अज्ञान लोक वेगवेगळे म्हणतात. जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्यासाठी ते दोन्ही योग, संन्यास आणि निष्काम कर्मयोगच आहेत. ते फक्त एकाच नाण्याच्या 2 वेगळ्या बाजू आहेत. कारण कोणत्याही एका योगाचं तुम्ही पालन केलं तरी तुम्ही मोक्षालाच प्राप्त होता. आणि वस्तुतः पाहिलं तरी सुद्धा तसंच आहे. हे दोन्ही योग एकमेकांना पूरक असेच आहेत. जरी तुम्ही संसारात राहून संन्यास जगू शकता, आणि अगदी काही जण असे असतात की संन्यास घेऊनही संसार करतात. बघा, ज्ञानयोगी संन्यासाकडून जे स्थान प्राप्त केलं जातं ते निष्काम कर्मयोगाकडूनही प्राप्त केलं जाऊ शकतं. आणि जो दोन्ही योगांना एकाच ठिकाणी पाहतो तो
खऱ्या अर्थानं ज्ञानी होय. संन्यासस्तु महाबाहो दुःखम्याप्तुम योगतम योगयुक्त मुनिर्ब्रह्म न चिरेनागद्यस्यति. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्मा भूतात्मा क्व लिंपते. की हे अर्जुना, निष्काम कर्मयोगाशिवाय संन्यास प्राप्त करणं दुःखदायक होय. निष्काम कर्मयोगानं मुक्त असा संन्यासी लवकरच ब्रह्मपदाला प्राप्त होतो. आता हा जो श्लोक आहे तो श्लोक खूपच खोल असा अर्थ देणार आहे की निष्काम कर्मयोगाशिवाय संन्यासस्तु महाबाहो दुःख मागतुम योगत योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेना दिगस्ती. म्हणजे ज्याच्या मनातून अजून उपभोगाची इच्छा संपली नाही, मोह संपला नाही, काम क्रोध मद मत्सर हे जे षडरिपू आहेत ते षडरिपू संपले नाहीत, त्यानं जरी संन्यास घेतला, म्हणजे रूढार्थानं आपण ज्याला संन्यास म्हणतो, म्हणजे कपडे बदलली, भगवी वस्त्र प्राप्त केली, घरातून बाहेर पडला आणि फिरत राहिला, पण मनातील ज्या सांसारिक इच्छा आहेत त्या इच्छा संपल्या नाहीत, तो मोह संपला नाही, तो भोगच संपला नाही, तर मग फक्त संन्यास घेऊन उपयोगच काय आहे? तो संन्यास घेऊनही निरर्थकच ठरतो. म्हणून निष्काम योगाशिवाय संन्यास प्राप्त करणं दुःखदायक आहे आणि तो या द्वंद्वामध्ये असतो. कारण त्याला कर्मसुद्धा पूर्ण मनापासून करता येत नाहीत आणि त्याला संन्यासाचे धर्मसुद्धा पाळता येत नाही. आणि असे जे दुटप्पी आहेत लोक, जे दांभिक आहेत, अशी अनेक उदाहरणं आपल्याला आज माहिती आहेत. योगयुक्त विषादात्मा विजात्मा न जितेंद्रिय सर्वभूतात्म भूतात्मा क्वन लिंपते. इथं भगवंत आपल्याला एक उदाहरण देत आहेत की जो देहाला जिंकतो, इंद्रियांना जिंकतो, विशुद्ध बुद्धीचा, सर्वभूतात आपल्या आत्म्याप्रमाणे आत्मा आहे, भूतांमध्ये म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये, ज्याला आपण भूतदया म्हणतो, तर असं म्हणणारा निष्काम कर्मयोग करत असतो आणि तो कर्मफळ लिंपित होत नाही, म्हणजे कर्मफळाच्या बंधनात अडकत नाही. तो नैव किंचित कर्मान्विती युक्त मन्येत तद्वित पच्य पृच्छन्न शीघ्रन्यं प्रलप्रसून मुनिश इंद्रियानि इंद्रियास्तु वर्तन्तो इति धारयन्. की तत्व जाणणाऱ्या ज्ञानयोग्यानं पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करत असता, डोळ्यांची हालचाल करत असता, अगदी पापणी पाडत असताना, भोजन करत असताना, उत्सर्जन करत असताना, निद्रा घेत असताना, म्हणजेच प्रत्येक कर्मात श्वास घेण्यापासून ते अतिशय गुंतागुंतीचे कर्म करेपर्यंत मी नाही करत, तर फक्त हे एक प्राकृतिक रचना आहे, हा शरीराचा धर्म आहे म्हणून पाहतो, तो निष्काम कर्मयोग करतो. आणि जो असं निष्काम कर्मयोग करतो तो अगदी जसं कमळ चिखलात उमलतं पण कधीही चिखलाचा स्पर्श आपल्या पानांना होऊन देत नाही, त्याचप्रमाणे अशी माणसं सर्व कर्म करून सुद्धा त्या कर्मांपासून अलिप्त राहतात. म्हणून म्हटले की ब्रह्मनाधान्य कर्मांनी संगन व्यक्त करती लिंपेतेन सुपापेन पद्मपत्र विभासेन. पद्म म्हणजे कमळ. ज्याप्रमाणे पद्माचं पत्र पान चिखलात लिंपित होत नाही त्याप्रमाणे ही माणसं राहतात. कायेन मनसा बुद्ध्या कैवल्यरेंद्रियपरपी योगिनं कर्म कुवन्ति संकेतत्वानुशुद्धे. युक्त कर्म फलत्वत्वा शांती मानतो निष्ठ किम अयुक्त कामकारेन फले सक्तो निभेदते. ज्ञानीपुरुष शरीरानं, बुद्धीनं आणि इंद्रियांनीही जीवात्म्याला शुद्धी प्राप्त करून देतात. जितेंद्रिय योगी कर्मफळ सोडून कर्म करत असल्यामुळं मोक्ष रूप शांतीला प्राप्त होतो. साहजिक आहे, जो जितेंद्रिय आहे तो कर्मात कसा अडकणार आहे? कारण इंद्रियांना जिंकणं हाच तर निष्काम कर्मयोग आहे. सर्व कर्मांनी मनसा संन्यस्त्या ते सुखवंशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् कार्यं न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुं न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. परमेश्वर प्राणीमात्राचे कर्तृत्व, कर्म किंवा कर्मफळ देणे निर्माण करत नाही, परंतु स्वभावातच प्रवृत्त होतो.
म्हणजे परमेश्वर बघा काय निर्माण करत नाही तर कर्तृत्व, कर्म किंवा कर्मफळ. म्हणजे आपलं जे काही कर्तृत्व आहे ते परमेश्वर निर्माण करत नाही, ते आपण करतो आपल्या कर्मांनी, आणि त्याचं कर्मफळ हे सुद्धा आपणच तयार करतो. म्हणजे परमेश्वराचा संबंध इथं कुठंच येत नाही. जे म्हणतात की ते त्याचं कर्मच आहे, अगदी बरोबर असतं, ते त्याचं कर्म असतं. पण जे म्हणतात की हा नशिबाचा भाग आहे, त्यांच्यासाठी हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे की आपलं कर्तृत्व, कर्म किंवा कर्मफळ भगवंत परमेश्वर तयार करत नाही, ते स्वभावातच प्रवृत्त होते. म्हणजे जीवात्म्यासाठी तो स्वतः तयार करत असतो. तसंच पुढील श्लोकात म्हणतात की नादत्ते कश्चित् पान्प्य न चैव सुकृत विभो अज्ञानेन वृत्त ज्ञान मुह्यन्ति जंतवा. परमेश्वर कोणाचं पाप पुण्य ग्रहण करत नाही, अज्ञानानं ज्ञान आच्छादलं जातं, त्यामुळे प्राणी मोहाला बळी पडतात. बघा, परमेश्वर कोणाचंही पाप पुण्य ग्रहण करत नाही. आपली आस्था असते, मी हे केलं म्हणजे पुण्य होईल, भगवंताला पुण्य प्राप्त होईल, मला मोक्ष प्राप्त होईल, स्वर्ग प्राप्त होईल. पण मुळातच भगवंताला काही घेण्याची गरजच नाही आहे. तो तुमचं पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. तुम्ही पुण्य केलं, चांगल्या गोष्टी केल्या, तुमचं कर्मफळ चांगलं होईल. तुम्ही पाप केलं, कर्मफळ खराब होईल. त्यामुळे भगवंत यापासून सर्वापासून अलिप्त आहे. कारण भगवंताने म्हटले की मी कर्म करूनही कर्म विरहित आहे. जर तो स्वतःच्याच कर्मापासून विरहित आहे तर तो आपल्या कर्मात कशाला शिरेल. ज्ञानेन तु तदयाज्ञ येता न्याशी माध्यमं तेषा माद्दी वैज्ञान्य प्रकाशयति तत्परम तद्बुद्ध्यस्तदात्म्यज्ञस्य निष्ठास्तपरायणा गच्छन्त्यो पुराणात्वी ज्ञाननिर्धो कलशमा. पण ज्यांचे ते आपले अज्ञान ज्ञानाने नासले गेले, त्यांचे ज्ञान सूर्याप्रमाणे परमेश्वराला प्रकाशित करते. म्हणजेच ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर सर्व काही प्रकाशमान होतं, अगदी त्याचप्रमाणे ज्यांचं अज्ञान आहे, जेव्हा ज्ञान येतं तेव्हा ते अज्ञानही असंच विनाश पावतं. त्या ब्रह्मात ज्याची बुद्धी रममान आहे, त्यातच ज्याचं मन लागलं आहे, ज्यातच त्याची निष्ठा आहे, तेच त्यांना परम आश्रयस्थान वाटते. असे ज्ञानानं धुतल्या गेलेल्या पुरुष मोक्षाला प्राप्त होतो. विद्या विनय संपत्ते ब्राह्मण्य गवी हस्तिनी शून्यचे क्षपाच पंडिता समदर्शन. बघा, आता जे ज्ञानी लोक आहेत ते संपूर्ण ब्राह्मणाविषयी, गायीविषयी, कुत्र्याविषयी आणि चांडाळाविषयी सुद्धा समतेने बघणारे असतात. म्हणजेच पुन्हा एकदा साक्षीभाव, म्हणजे ज्यांना सगळे सारखे आहेत, शत्रू मित्र, चांगलं वाईट, चांडाळ, गायी म्हशी कुत्रा ब्राह्मण, यांना सर्व काही एकाच पातळीत आहेत. इह व तेर्जितं सर्गो एषा साम्य स्थितं मननिर्दो शम्हि सम्य ब्रह्म तस्मान ब्रह्मेति स्थिता न प्रयेत प्रिय प्राप्य न द्वेजेत प्राप्यं च प्रियं स्थिर बुद्धी समुढो ब्रह्मविद्य ब्रह्मानि स्थिता. ज्याचं मन समभावात स्थित आहे त्यांनी इथं संसार जिंकला आहे. कारण ब्रह्म निर्दोष सम आहे, त्यासाठी ते ब्रह्मात स्थित असल्यासारखेच आहे. एकाग्र बुद्धी ज्याची आहे तो मोहरहित ब्रह्मात स्थित अशा ब्रह्मज्ञानानं प्रिय वस्तू प्राप्त करून प्रसन्न होऊ नये आणि अप्रिय वस्तू प्राप्त करून दुःखी होऊ नये. बघा, ज्याची बुद्धी एकाग्र आहे त्याला मोह होत नाही, कारण बुद्धी ही सर्वात श्रेष्ठ मानली आहे. ज्याची बुद्धी शाबूत असते त्याला कशाचाही मोह होत नाही. त्याच्यासाठी ब्रह्मज्ञानानं प्रिय वस्तू प्राप्त करून तो प्रसन्न होत नाही, किंवा अप्रिय जरी वस्तू प्राप्त झाल्या तरी तो दुःखी होत नाही. म्हणून पुन्हा एकदा हे तर महत्त्वाचं आहे की आपली बुद्धी जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत तुम्ही निष्काम कर्मयोग करू शकता. बाह्यस्पर्शे वस्तात्मा विद्यंतात्मने यस्सुखं स ब्रह्मयोगयुक्तामा सुखशम्य नश्मुते. बाह्यविषयी इंद्रियांच्या स्पर्शात ज्यांचं मन रमत नाही, ज्याचा आत्मा ब्रह्मयोगाने युक्त आहे, तो ज्ञानी आत्म्यात जे सुख प्राप्त करतो त्या अविनाशी सुखाला तो अनुभवतो. हेही स्पर्शजा भोगा दुःख येऊन येवते आंत्यंतवंता कोणतेही नंतेषु रमते बुधा क्षत्रोत्ती हैवा सोढू प्राप्त शरीर विमोक्षणात काम क्रोधोदय वेग युक्त सुखी नर.
हे कुंतीपुत्र अर्जुना, जे विषयेंद्रिय स्पर्शातून उत्पन्न होणारे भोग आहेत ते निसंशय आरंभ आणि शेवट होणारे दुःखाचे कारण आहेत. ज्ञानी त्या भोगात रममाण होत नाही. जे शरीर सोडण्यापासून पूर्वी या देहातच काम क्रोधानं उद्भवणाऱ्या वेगाला सहन करण्यास समर्थ होतो तो पुरुष योगी आहे, तो सुखी आहे. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवेग निर्माण होत असतात. त्या आवेगातून उत्पन्न होणाऱ्या क्रोधाला सहन करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो योगी पुरुष मानला आहे. योगतम सुखंतरामस्थता ज्योतिर्वया स योगी ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूतोषी गच्छति. जो निश्चयानं अंतरात सुख मानतो, अंतरीच विश्रांती मानतो, तो अंतरी जीवात्म्याच्या शानशक्तियुक्त आहे, असा मोक्षाला प्राप्त होतो. लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृणय क्षीणकल्मषा छिन्नद्वेया यतात्मान सर्वभूतो हिते रता. ज्याचे सर्व संशय दूर झालेत, प्राणी मात्रांच्या हितात संलग्न आहे, असा ब्रह्माला प्राप्त होतो. कामक्रोध वियुक्ताने यतीनाम यतचे साम अभितो ब्रह्मनिर्वाण वर्धते विदितात. स्पर्शा कोणता बहिर्ब्राह्म चशुषेवांतरे भ्रुव प्राणापानो समय कृत्वा नासाभ्यतचारिणो यदेंद्रिय मनोबुद्धी मुनिर्मोक्षपरायण विगतेच्छा भयक्रोधो य सदा मुक्त एवच. बघा, बाहेर राहणाऱ्या विषयेंद्रियातून किंवा विषय इंद्रियाच्या स्पर्शातून उत्पन्न झालेल्या भोगांना बाहेर करून आणि नेत्र भिवयामध्ये आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये नाकात चालणारे प्राण अपान वायू समान करून मनबुद्धीचं संयमन करणारा, मोक्षप्राप्तीसाठी तत्पर असलेला जो मुनी इच्छा भय आणि क्रोधरहित झालेला असतो तो निरंतर मुक्तच असतो. भोक्तारम यज्ञ तपस्यम सर्व लोक महेश्वरम सुहद्य सर्वभूतात्मा ज्ञाता मा शांती मृच्छती. आणि या अशा प्रकारे योग करणाऱ्या कोणत्याही पुरुषाला, कोणताही पुरुष मलाच प्राप्त होतो, योग शांतीला प्राप्त होतो, मोक्षाला प्राप्त होतो. आता आपण पाहिलं की भगवंतांनी या 5व्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग हा योग सांगितला आहे. की जो अर्जुनाला प्रश्न पडला होता की कोणता योग श्रेष्ठ, कर्मयोग श्रेष्ठ की संन्यास योग श्रेष्ठ, तर परमेश्वराने सांगितले की एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, यात वेगळं काही नाही. ज्ञानीपुरुषांसाठी हे वेगळं असं काहीच नाही. अज्ञानी माणसाला वेगळं संभवतात, पण त्यातही श्रेष्ठ असेल तो निष्काम कर्मयोग आहे तो. आणि संन्यास योग घेतल्यानंतर जर तुमच्या मनातील अजूनही मोह आणि इच्छा संपलेल्या नसतील तर ते एक दांभिक वृत्ती आहे, ढोंगी वृत्ती आहे, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. इति श्री भगवद्गीतासु ब्रह्मविद्याय योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे कर्मसन्न्यास योगो